हॅलो फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। तर आज आपण बनवतोय पालक पकोडा। पालकाची भाजी किंवा पकोडा खायला खूप टेस्टी लागतात आणि बऱ्याचदा पालक उग्रवास येतो, त्यामुळे भाजी खाल्ली जात नाही। तर तुम्ही या स्वरूपात सुद्धा मुलांना पालक खाऊ घालू शकता। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पालक स्वच्छ करून धुवून घ्यायचा आहे। बारीक चिरून घेतला की त्यामध्ये मी एक उभा कांदा चिरून टाकलेला आहे। आलं लसूण मिरचीची एक चमचा पेस्ट सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायची आहे। सोबतच हाफ टीस्पून ओवा टाकायचा आहे। मग यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं। पालक चवीला खारट असतो, सो तुम्ही मीठ थोडं बेताचं टाका। मग पकोड्याला थोडासा क्रिस्पीनेस येण्यासाठी त्यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर टाकते। 2 टीस्पून कॉर्नफ्लॉवर टाकलं। मग यामध्ये बेसन पीठ टाकायचं 1 वाटी। आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं। शक्यतो सोडा वापरायचा नाही, सोडा वापरला तर ते सॉफ्ट होतात आणि तेल सुद्धा जास्त पितात। छान मिक्स करून घ्यायचं आणि मग थोडंसं पाणी टाकून हे छान मिक्स करून पीठ मळून घ्यायचं। पीठ घट्ट हवं आपल्याला। दुसरीकडे आता तेल गरम छान झालेलं आहे, त्यातलंच मी 2 चमचे तेल गरम झालेलं या पिठामध्ये टाकते। त्यामुळे आपली जी पालक पकोडा आहेत ते क्रिस्पी होतात, कुरकुरीत होतात छान। आता 2 टीस्पून गरम तेल यामध्ये टाकून मिक्स करून घेते। आता तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये भजी टाकून घ्यायची तेलामध्ये। तर भजी ही टाकताना थोडीशी छोटी आणि पातळ टाकायची, जेणेकरून आतमध्ये सुद्धा सगळीकडे भजी शिजून निघतील, तळून निघतील। तर इथं मी छोटी छोटी भजी छान टाकून घेतलेली आहेत आणि 1 मिनिट भरानंतर साईड चेंज करून मस्त त्याचा कलर चेंज होईपर्यंत तळून घेते। पालक हा खायला हेल्दी असतं, ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए छान प्रकारात असतं, कॅल्शियम पोटॅशियम सुद्धा यामध्ये चांगलं असतं आणि व्हिटॅमिन सुद्धा असतात। सो पालक मुलांची उंची वाढायला सुद्धा मदत करतो। तर पालक हा सगळ्यांसाठी हेल्दी आहे। तर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आठवड्यातून कमीत कमी 1 वेळा तर पालक नक्कीच खाल्ला पाहिजे। इथे भजींचा कलर चेंज झालेला आहे, तर आता मी काढून घेते। बघू शकता मस्त छान कुरकुरीत आणि एकदम चवदार अशी पालकाचे पकोडे म्हणजे पालक भजी तयार आहेत। खूप छान टेस्टी होतात, तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि झटपट होतात, खूप वेळ